Hare
वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्या आत्मरूपा देवा तुमची गणेशु सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्तिदासो अवतारी देव कैलासराना चंद्रमौळी फणींद्रमाता मुक्तिदायी कारुण्य सिंधु भवदुःखहारी उद्वीन शंभो मलकोन तारी उपासनेला दृढता लवावे गुरुदेव संताशी सदा लवावे सत्कर्मयोगी वैघालवावे सर्वामुखी मंगल बोलवावे शरण शरण आमचे कारुण्य सिंधू आणि निकट सतत नामस्मरण करणारे आणि आमच्या प्रभू रामचंद्र सीतामाई यांच्या व्यस्त असणारे आमचे हनुमंतराय ग्रामदैवत यांच्या चरणी वंदन करतो। याशिवाय संत सत्याच्या चरणी वंदन करतो आणि पांडुरंग परमात्म्याच्या चरणी वंदन करतो। पांडुरंगा पांडुरंग परमात्म्याला वंदन करतो। जगाचा नियंता आणि तिचा नियंता पांडुरंग यांना वंदन करतो आणि संत महात्मे माझे नामदेव यांनाही वंदन करतो आणि त्यांच्या चरणांनी निघून मी आपल्या कथाकडे बोलतो। आलावी
कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरोसा. माझे तुकोबा आहे याच्या वागत जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला हा उपदेश करतात. बाबा रे, कोणता दिवस कसे हे सांगता येत नाहीये, म्हणून कोण दिवस येईल कैसा नाही. हा देह संपत्ती आहे. देह काळाची निर्मिती काय आहे आणि ज्या दिवशी ज्या क्षणाला माणसाला हा बोध होईल, हे ज्ञान होईल की शरीर माझं नाहीये, मी शरीराचा नाहीये. सगळे जगातले लोक शरीराच्या नावानं ओळखतात, पण ब्रह्मनिष्ठ मुक्त सत्वेत्ते हे त्यांचं शरीर वेगळं आणि स्वतःचा आत्मा वेगळा. म्हणजे कोण दिवस कधी येईल सांगता येत नाही, त्याचा देहाचा आपल्या भरोसा देता येत नाहीये. म्हणून काय सांगतात की काय करा बाबा, व्रत करा एकादशी, आणि व्रत एकादशी करा, आणि एकादशीचं व्रत केलं त्याचं फळ किती आहे. तर एकादशीचा व्रत केलं तर आपल्याला अमृताच्या राशी, अमृताचा कळ नाही. आपल्याला कुंभमेळा असतो 12 तारखेवरून, आता मला 22 जानेवारी कुंभमेळा सुरू होणार. म्हणजे व्रत एकादशी केला आपण तर आपण अमृताच्या राशी, एक अमृताचा कण नाही, एक कण तर आपला पवित्र करतोच, पण अमृताची राशी भरा अमृताच्या राशी. आणि दुसरं त्यांनी मार्ग दिलेला आहे, तुम्ही पंढरपूरला चला, मार्ग करा पंढरीचा, आणि काय होईल, परिणाम काय होईल, तुम्ही मुक्तच व्हा. चौऱ्याऐंशीचा मार्ग पंढरीला आपल्याला एक फेरा चुकेल, एक एकादशी करा, मार्ग पंढरीचा. आणि आता तुकोबा आहे सांगतात किंवा तुकोबाने जो व्यवसाय केलाय, तुकोबाचा धंदा केलाय, त्या धंद्यात त्यांना फार मोठा नफा झाला. लक्षात ठेवायचं, जगामध्ये एकही माणूस नाहीये की जो माणूस स्वतःच्या नफ्यासाठी, स्वतःच्या फायद्यासाठी जगात कुठलंच पाऊल उचलत नाही. शब्द ऐकून का, प्रापंचिक माणूस जगात एकच प्रापंचिक माणूस नाहीये की तो फायद्याशिवाय कुठलंच पाऊल उचलत नाहीये. म्हणजे तत्वज्ञ असतील, ब्रह्मनिष्ठ असतील, विमुक्त असतील, त्यांच्याकडे वेगळ्या वेगळ्या असतील, त्यांच्याकडे वेगळ्या. पण जे प्रापंचिक माणसं काय कामाशिवाय पैसे काय आपला नफा झाला काहीच नाही म्हणतात की तो कुमार धंदा केला आणि त्याची फार लाभ झाला. नफा काही लाभ नाही तर काही त्याची फार नफा झाला, त्याची फार लाभ झाला. लाभ कोणता झाला, लाभ हा झाला जगा काळ काय आम्ही माथा दिला पाय. म्हणजे सगळ्या जगाला मनुष्य जे मृत्यू लोक आहे, ह्या मृत्यू लोकात जन्माला प्रत्येक सजीव माणूस नाही म्हणलं, कुत्र मांजर नाही म्हणलं, प्रत्येक सजीव किडा, मुंगी, गांडूळ, भूमी, पिके, काय 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 ते 84 लक्ष योनीत ना मनुष्यासहित ते सगळे जन्माला येतात आणि ते मात्र मृत्यू लोक. पण माझे तुकोबा जगात एकमेव असेल, या विश्वात एकमेव असेल की त्यांनी प्रत्यक्ष यमाला सुद्धा त्याच्या माथा पाहिजे पराभूत केला. म्हणजे माझ्या तुकोबाराने मनुष्य देहाची सार्थकता, मनुष्याच्या आयुष्याची अशाश्वतता आणि त्यावर शाश्वत उपाय या अभंगासाठी पाहिलं भेटतं.
आजच्या कीर्तन महोत्सवाचे यजमान काय नाव? रतन तात्याराव ओके. रतन तात्याराव ओके. माऊली दोन एक मिनिट रतन तात्याराव वगैरे यांनी कीर्तन शेवीची संधी दिली. त्याच्यात ते मंदिर होतो आमचे नारायण सगळेच कार्यक्रम आमचे विनिकृत बाबा यांच्या मंदिर होतो. आणि आपल्या परभणी जिल्ह्याचं वैभव आमचे हिडिंग गुरुजी परभणी जिल्ह्याचं वैभव असं वाक्य बोललो नागरगावात असे तत्वज्ञ आमचे गुरुजी यांच्या आणि अजून जे काही महात्मे असतील संत महात्मे असतील आपल्या परिसरात तत्वज्ञ असतील यांच्या चरणी होतो. आणि माझे तुकोबार आहे. वैराग्याचं खणखणीत नाणं म्हणजे माझे तुकोबार आहे. संसारात असावं संसार करू नका असं नाही सांगितलं. संसारी असावे असोनी नसावे भजन करावे वेळोवेळा. प्रत्येक वेळेला एक वेळा नाही 2 वेळा 3 वेळा आपण भोजन 3 वेळा करतो पण भजन वेळोवेळा अनेक वेळा फ्रिक्वेन्सी वाढलेली. अनेक फ्रिक्वेन्सी अनेक वेळा आपण भजन करायचे अनेक वेळा भजन करायचे आणि अनेक वेळा भजन केलं. तुका म्हणे येथे भजन प्रमाण प्रखर वाक्य होतं. म्हणजे खरं सांगा भजन हे खरं प्रमाण असतं आपल्या उद्धाराचं साधन. एक नामस्मरण रामकृष्ण रामकृष्ण. आता मला रामकृष्ण आवडतं विना घरी मला आवडतं कारण 2 फायदे. एक तर विना मिळतो नंबर 2 रामकृष्ण 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 आपण आणि आपल्या पुण्यात पुन्हा 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 घर वाढ असतो. म्हणून आपण हे लक्षात घ्यायचं की आमचे तुकोबार आहे ते खरंच खूप तत्वज्ञ तुकोबार आहे. याचं तत्वज्ञान त्यांनी इतकं बारीक सारीक आपल्या मनुष्याच्या लक्षात ठेवा की तुकोबारायाने आपल्या याच्यावर मानव प्राण्यांच्या उद्धारासाठी खूप 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 उपाय सांगितले. हे करा ते करा ते करा ते करा. आता तरी पुढे हाच उपदेश नका करू नाश आयुष्याचा.
त्याला काय करू सांगायची फक्त जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कसली परोपकार देह जगाच्या कल्याणासाठी सतत पुन्हा सांगायचं बाबा रे की आपण हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे की कोणता दिवस कसा येईल काही सांगतात नाही जसं कबीर महाराज काळामध्ये कबीर महाराज सांगतात दोन माणसाचे भांडण सुरू झाले आणि दोन माणसाचे भांडण सुरू झालं तर ते भांडण एक माणूस त्याला सोडून दूर चालला आणि त्याला थांब उद्या बघून थांब आता काय बघायचं उद्या बघून तर कबीर महाराज थोडं हसू आलं वास्तविक ते दोघे रागाच्या परमोच्च सीमेवरची माणसं होते ना आणि हसले ते म्हणाले महाराज तुम्हाला काय नसा आम्ही काय करतो जोर तर भांडत ना तुम्हाला काय करणे त्यास कबीर महाराज छान वाक्य बोललं म्हणजे बाबा रे तू आता असं बोलतोस ना तू उद्या बघून घे उद्या तू जिवंत राहणार आहेस तू गृहीत तकावर तू वाक्य बोललास आपण काय करेल उद्याच काय करेल बरं का कोणता दिवस कसा आहे सांगता येत नाही लक्षात ठेवायचं की आपण आज आता जसे आहोत तसे उद्या सांगता येत नाही परत तसे काल असे होत नाही चेत निसर्गाचा नियम प्रत्येकाला बदल म्हणून कोण दिवस येत कैसा नाही त्या देहाचा भरोसा नाहीच आपण रामकृष्ण म्हणलं गेलं पाहिजे लय चालू आता इंग्रज सांगतात मी ऐकलं की म्हणे त्याच्याकडे म्हणे म्हणजे म्हणे बरं का त्याच्याकडे येऊन एकदा भेटायला आला प्रेम नाही आणि मग भेटायला मला महाराज काय चला तू तयार महाराज विचार करा की बरं ठीक आहे येऊ म्हणजे असं करा आम्ही आधारात ते केल्याशिवाय आमच्याकडून कोणाला विनून जाऊ देतच नाही आणि मग महाराजांच्या यावाचं छान आदरातीत केलं फार चांगलं आदरातीत केलं आणि इतकं चांगलं आदरातीत केल्यानंतर तो येड हरवून गेला की म्हणजे बापरे इतकं सत्कार छान सगळं केलंय तो आदरातीत सगळं राजा येऊन आनंदी आले आहे तर महाराजांनी पान असत ना यामध्ये पहिलं पान असं आपलं नंबर पान होतं ते खाली टाकलं आणि
मग आता दुसरा नंबर आता कवा येतो जवळ येते तेव्हा लास्ट कवा तरी येत राहील आपला नंबर असं मला त्यांना वाटलं. आणि मग एक इतका समाज आला इतका समाज झाला की मला अतिथी देवो भव की बाबा ठीक आहे काही हरकत नाही तुम्ही माझा सत्कार छान समाज माझं आधी आदरात ते छान केलंय. आता मी काय करतो तुमचा नंबर कॅन्सल करतो. तुमचा नंबर कॅन्सल. मग आता काय करतो काय प्रभाव सुरुवात करतो कारण त्यांची होतं ना शिवरी असते आपली गोलचं पाणी हे खाली घेतलं आणि खाली सुरुवात करतो. खाली सुरुवात करतो म्हणजे पहिला नंबर त्याच लागला. म्हणजे लक्षात ठेवायचं तुम्ही या मला फसवू शकत नाही. तुम्ही देवाला फसवू शकत नाही. चतुरातो शिरोमणी लय देव हुशार आहे. लय देव हुशार आहे हे वाक्य बोलण्याची बुद्धी सुद्धा कोण दिली मला देवाला दिली. बुद्धीचे वैभव आणि नाही तुझे सकळ सिद्धी. तर हे पांडुरंग परमात्मा इतका हुशार आपला देव कधी जाईल आणि कशा स्थिती जाईल कोणत्या वेळेला जाईल हे मला माहित नाही तुम्हाला माहित नाही कोणालाच माहित नाही. हे अभंगाच्या प्रथम चरण तुकारामाला खूप छान वाटत होतं. माझ्या तुकोबाचे अनेक
अभंगाचे चरण हे सुभाषित आहेत. सुभाषित म्हणजे जनसामान्यांना लिहिता काहीच लिहिता होतात नाही, काहीच येत नाही त्याला ते सुभाषित सहज येतात. सुभाषित म्हणजे तुकोबाच्या अभंगाचे चरण. जसे एखादं एक उदाहरण दिलं, नाही निर्मळ जीवन काय केलं सावरता. अहो किती विकत सांगायला वेळची मर्यादा आहे. आमचे तुकोबा आहे सांगतात की बाबा कोणता दिवस कसा येईल ते काहीच सांगतात ना. उद्या मी काम करेन, उद्या ते काम करेन, परवा काम करेन, खोटे. आता ऍट दॅट टाइम आताच या क्षणाला मग आपण करू आता तरी पुढे हाच उपदेश नका करू नाश आयुष्याचा. आत्ताच रामकृष्ण म्हणलं पाहिजे बरं का. शिक दांबळे खोकला इतका वेळ वाया गेला, इतका वेळ गेला पाहिजे. बाकी आपला वेळ नाहीच नाही. रोम मे बस गेला. आपल्या प्रत्येक कणाकणात, प्रत्येक क्षणात, प्रत्येक क्षणाला हे पहा वायफळ गप्पा करण्यापेक्षा किंवा विनाकारण बोलण्यात वेळ घालण्यापेक्षा फक्त रामकृष्ण ठाईच बसुरी करायची तिथं आवडल्यानंतर जागेवर तिथं आत 30 हाल में होय उसी हाल में रहने. तुम्ही जिथं आहात तिथं जशा तसे तुम्ही काम करता. भाजी भाकरी काम धंदा जे असेल ते करा, काय करा, पण तुमचं चित्त कुठं पाहिजे पांडवाकडे पाहिजे. जर आपलं चित्त पांडवाकडे असेल तर कोणत्या क्षणात देह जाईल, तेव्हा जाईल का तेव्हा जाईल. हे बघा हे शरीर मरते. आपलं प्राणप्रम कधी होणं शक्य आहे. शरीर आपलं जायचंच हे काय राहणार नाही. हे शरीर राहणार नाही. मृत्यू लोक जगातला प्रत्येक जीव मरणारच आहे. म्हणून आपलं शरीर कधी जाणार मला माहित नाही, तुमचं शरीर कधी जाणार तुम्हाला माहित नाही. पण हे बघा कुठंतरी देहवसान करण्यापेक्षा कुठतरी आपलं शरीर सोडून आत्माला दूर जाण्यापेक्षा आपलं शरीर आपल्या शरीराने आत्माला वेगळं होण्यापेक्षा एक तर शरीर जावं तर काशी जावं, शरीर जावं आमच्या पंढरपूर जावं, शरीर जावं वाळवंटात जावं. आपलं पुण्य स्मरण ठीक असेल, संचित आपण चांगला असेल, प्राप्त ठीक असेल तर आपलं शरीर तसं जाणं शक्य आहे. आणि जर अपघात होऊन शरीराला फार नाही. आता गरुड पुराणात फार सांगितलं, गरुड पुराणामध्ये अपघात होऊन शरीरात मतलब नाही किंवा आपण एखादी चुकीची क्रिया करून काही करून म्हणा, काही स्पर्श करून, काय करून अशी चुकीची क्रिया करून आपला आत्मा भटकत राहतो. उपयोग नाही. मग अपघातात जाण्यापेक्षा भसत येते ना. इथं मारुती मंदिर आहे, काय मंदिर, छोटं मंदिर आहे, कोणतं मंदिर असं महादेव काय मंदिर असेल त्या मंदिरात भजन जरी चालू असेल, समजा भजन संपले, विषय मिळाला, आपण मंदिरात बसलो, इथं मंदिराच्या प्रांगणात जरी आपलं शरीर गेलं तरी पावन आहे, पवित्र आहे.
कारण ते पवित्र जागेत आहे. जर भजनाच्या वेळेला गेला स्वागतच आहे, स्वागत आहे. भजन नामस्मरण करा, रामकृष्ण 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 रामकृष्ण, आणि एखादं भजन आपण सुरू असतं काय असतं काय असतं, मग शरीर गेलं सोबत चालेल. कारण आपल्याला खऱ्या अर्थानं मुक्तीची प्राप्ती होते जर सुद्धा भजन भजनामध्ये शरीर गेलं तर. नाही दुसरं आपण आपल्या आपलं मंदिराजवळ आपलं घर असेल तर मंदिराची पताका पाहत 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 आपलं देह गेला पाहिजे. आपला आत्मा राहिला ते मंदिराची पताका पाहत 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 गेला पाहिजे. बाहेर पाहत ध्वजेचे राया जतन करीता पडते म्हणजे आपण ध्वजेचे पाहायला पाहिजे. बरं आपलं मंदिराजवळ घर नाही, आपण वारकरी आहोत, आपल्या घरावर वारकऱ्याची पताका पाहिजे. आपल्या घरावर मी नम्रपणे मला माझ्यापर्यंत मला कुठल्या माझा अहंकार सांगायचा नाही बघा, त्या वेळेला शब्द येतो. आमच्या 3 मजली घरावर पुन्हा 20 फूट उंचीवर बंडादादा कराडकर यांच्या मठात वारकऱ्याची पताका छानपैकी कुठल्याच वाऱ्या वादळात न पडणारी अशा प्रकारे वारकऱ्याची पताका लावतो. हे माझं वैभव आहे. बघ संपत्ती माझं वैभव नाही, संपत्ती काय हे इथलीच आहे. संपत्ती स्वप्न काय ना ती वारकऱ्याची पताका माझ्या दारात मारुती मंदिर आहे, एकदम दारातच. म्हणजे ती वारकऱ्याची पताका, ती मारुती पताका आणि ती वारकऱ्याची पताका दोन्ही पताका जवळजवळ येतात. आणि ही पताका पाहून माझा जीव विकार चालेल, ती पताका पाहून जीव विकार चालेल. कारण बाहेर दरवाजा बाहेर गेलं की मला ती पताका दिसते, दोन्ही घराच्या आतमधून आमच्या मारुतीची पताका दिसते. म्हणजे आपण पताका पाहत पाहत जरी आपला प्राण झाला तरी आपलं ठिकाणचं जायचं शरीर जाईल, शरीर जाणार मरते शरीर. म्हणून प्रत्येक क्षणाला आपण रामकृष्ण 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 म्हणलं पाहिजे. कारण कोण दिवस येईल कैसा नाही त्याचा भरोसा. याचा उपाय काय सांगितला तुम्हाला महाराजांनी? सगळ्यात सोपा उपाय सांगितला, सगळ्यात सोपा. आणि आजचं माझं भाग्य पांडुरंगाची कृपा आहे. मी होतो कोण आज आहे पण उद्या राहील पण मला माहित नाही. एकेकाळी लोकांचा साल घातलेला माणूस, साल आपल्याला 1200 रुपयात 12 महिने साल घातलेला माणूस. कोरडे 1200 रुपये, 100 रुपये महिना कोरडे, चंदी नाही काही नाही. म्हणजे 1200 रुपये मध्ये एक साल घातलेला माणूस पांडुरंगाकडे काय काय कसा बदल हा कसा होता पांडुरंगाला माहित असतं. म्हणजे यावर माझ्या तुकोबरा काय सांगावा, काहीच नाही. तुम्ही एकच करा, उत्थान एकादशी आणि आजची एकादशी
आपले 4 प्रकारचे आपण पवित्र मान सगळ्या एकादशी पवित्रच येतात, पण त्याचे 4 आषाढी, कार्तिकी असतात, माघी, चैत्री. म्हणजे आज खरंच मी स्वतःला भाग्यवान मानतो की महत्वाच्या एकादशी निमित्त आज आपल्याला कीर्तन सेवा मिळाली. हे माझ्या पूर्व पुण्याचा हा भाग आहेच. आणि आपण सर्व ते मायबाप पवित्र एकादशीच्या दिवशी आपण श्रवण करत आहात, कीर्तन श्रवण करत आहात. तुम्ही सुद्धा निश्चितच भाग्यवान आहातच. कारण तुम्ही मी आपण परमेश्वराच्या वाटेवर लागलेले आपण वाटसर आहोत. आपण सगळेच परमेश्वराच्या वाटेवर लागलेले वाटसर आहोत. आणि मग एकादशी कशी करायची? आमचे काका म्हणजे आमच्या घरच्याचे आजोबा फार चांगले वर्क करायचे, फार चांगले वर्क म्हणजे त्यांचा आदर्श माझ्या डोळ्यासमोर. ते जवळपास 6 महिने पंढरपूर असायचे, जास्त दिवस पंढरपुरात. त्यांच्यासोबत मी असं अजून म्हणून सुट्टी शाळा करून एकादशी आदल्या दिवशी एक भक्त राहायचं, म्हणजे एकदा देवाचं शब्द आहे का? एकदा त्याचा अर्थ करून द्यायचा असा नाही, भस्मस्वरूप द्यायचा असा नाही. आपलं रेग्युलर जेवण आहे का तितकं एकदा जेवायचं, रेग्युलर करून ठेवायचं. एक वेळेस जेवण आपण दशमीला केले. एकादशीला आपल्या शरीर प्रकृतीप्रमाणे शब्द आहे का? आपली शरीर प्रकृती जशी आहे तशाप्रमाणे आपण फलाहार करू शकतो, सुकामेवा खाऊ शकतो. जे काही खिचडी काय प्रकार असेल ते आपण आपल्या प्रकृतीप्रमाणे आपण ते करू शकतो. करणं ठीक आहे, पण निवड निराकार केली असं सांगू नाही. असं शरीरानुसार ते आहे ते करणं ठीक आहे. आणि किरापतीला द्वादशीला दिवस निघायच्या आसपास द्वादश आपण सोडण्याचा प्रकार ते द्वादशी केवळ आपलं असलं पाहिजे. म्हणजे व्रत आपण एकादशी केला. आणि एकादशी कशी करायची बाबा? रात्रंदिवस आपण भगवंताचं नामस्मरण चिंतन केलं पाहिजे, नामस्मरण चिंतन केलं पाहिजे. आणि असं नामस्मरण चिंतन केलं तर 100% भगवंत आपल्याला मिळतोच. अजून एक शब्द मला सांगायचा मोह होतो की एरवी मी 90% बोलत नाही. एरवी शाळा म्हणजे शिकवण्याचं काम संपलं ना, शाळेत असो घरी असो,
घरी कडक सूचना असते, मला काही समजू नको, मी मरण्या इतपत एखादी घटना होत असेल तेवढी सांग, नॉर्मली मला काहीच नको. कारण नामस्मरण चिंतन, नामस्मरण चिंतन, नामस्मरण चिंतन आणि भजनात कीर्तनात इतका आनंद होतो, अतिशय आनंद होतो. या आनंदाच्या क्षणात प्राणोत्क्रम व्हावं असे मनुष्य असो. रामकृष्ण आपण का म्हणत राहायचे, तर आपण उद्धार करायचा आहे आणि आपला उद्धार रामकृष्ण म्हणत राहायचे, उद्धार करायचा आहे. आपल्या उद्धारासाठी तुम्हाला कोणी सोडणार नाही, कोणीच नाही. आणि म्हणून आपण वृद्ध एकादशी केलं तर तुम्ही निश्चित उद्धार पावतात. आणि म्हणून जर वृद्ध एकादशी झालं, दुसरं त्यांनी कारण साधन दिलं आपल्या महाराजांनी की आपण काय करायचंय, पंढरपूरला जाईल म्हणा, जाऊ नका, फक्त पंढरपूरला जाईल म्हणा. आणि पंढरपूरला जाईल म्हणलं का, तर वाट पाहतो माझा पांडुरंग की हे महाराज येतात, हे नागराचे हे म्हणजे पंढरपूर येणार असं पांडुरंग म्हणतो. ये नुसती वाट पाहतो. कसे सामाजिक शब्द अपघात ओळील पाहिजे. वाट पाहे उभा भेटीची आवड, त्याला तुमच्या भेटीची आवड आहे, आणि कृपाळू आहे. परमेश्वर कसा आमचा कृपाळू, लय दयाळू, काय इतका दयाळू हातच्या कृपाळू आहे. आपण त्या भेटीला तातडीनं ताबडतोब आपण भेटी गेलो वाट पाहतो बरं का, की आपण त्याच्या भेटी गेलो वाट पाहतो, माझे भक्ती ना अशी वाट पाहतो. जशी एखादी मुलगी आईला सांगते, आई मी यायचं का, आणि आई किती तयार करते माझी मुलगी बरं का, पण ती येत नाही. डोळ्यात प्राण आणून आई वाट बघते. बघी काम सुना दाखवते की काम करायचे असं दाखवते, पण नजर सगळी मन तिचे कान पंचप्रांती वाटत असतात. एखादी गाडी आली का, मोटरसायकल आली का, आली का तिचा आवाज आला का, लगेच तिला वाटतं आली, मग आमचं काम शेते काम करत
जीवा शब्द तुकारामाला भेटला का शरीर नाही म्हणलं तो त्याला शरीर म्हणतात ना तन म्हणतात ना तन म्हणतात ना जीवच का म्हणते आपल्या आत्मा रामाला तळमळ लागली पाहिजे तगमग लागली पाहिजे लागे पंढरी आपल्या आत्मारामाला पांडुरंग परमात्म्याच्या भेटीची आवड निर्माण झाली पाहिजे. पांडुरंग भेटला कोणा भेटला आता भेटला प्रत्येक क्षणाला पांडुरंग भेट 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 आपल्याला झाली पाहिजे आणि पांडुरंग परमात्म्याची भेट झाली आपलं काम झालं बस. म्हणून पांडुरंग परमात्म्याच्या भेटीत जात असताना आपण पंढरीला आपण गेलो आणि एक आदमी बघा काल आपण पाहिलं मला आठवत वाटतं ह्याच गावात की आपण ज्ञानेश्वरी वाचून जर पंढरी पाहिली तर काय होतं तर वेगळं 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 रूप आपण पाहिलं होतं. वाचन ज्ञानेश्वरी आपण काढतात आपण पाहिलं कोणतं गाव काय मला आता आठवण पडतं वाचन ज्ञानेश्वरी डोळा पाहिली पंढरी ज्ञानमय आराधनाची ऐसावरत्या टिकेशी ज्ञानवय मुळा अतिमूर्खत्या दगडा. म्हणजे ज्ञान आपण ज्ञानेश्वरी वाचली आणि पंढरी पाहिली तर पंढरीचं वेगळं 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 रूप पाहायला मिळतं. आता आपण पाहतो कालवा दिवाळी सुद्धा आता सुद्धा पंढरपूरचं जे मंदिर आहे ना आपलं आणि ते महाद्वार आहे ना इतका छान सजवलं इतकं सुंदर 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 आहे की नयन मनोहर अशा प्रकारचं आपल्या डोळ्याला भुरळ पाडण्यासारखं पंढरीचं महत्व असणं कळतं. म्हणून आपल्याला 84चा फेरा चुकायचा असेल तर निश्चित आपण काय करावं लागेल पंढरीची वाट धरता ग्राम तुकाराम महाराज अभंगाच्या मार्ग अजून एक गोष्ट विसरून जाईल बघा
अष्टकन बुक्का गणगोळी आणि जपमाळ सुद्धा आणलेले आहेत. ज्याला आवश्यक आहे त्याने घ्यायचा प्रयत्न करा. एखादी मिळेल म्हणजे कीर्तन संपलं तर आवश्यक असं घ्यायचा प्रयत्न करा. बरंच स्टोअर करू नका, कारण पुन्हा अजून गावात गेल्यानंतर पुन्हा असताना आणि पुन्हा असंच देणार आहे. हे डोके कमी जरी विसरून गेलो तर आठवण करा. माझे तुकोबार सांगतात बा की मार्ग आपण पंढरीचा धरा, मार्ग पंढरीचा धरला तर आपला चौरसा फेरा चुकला जाऊ शकतो नाही. शकतो अनिश्चित झालं ते गॅरंटी नाही. शकतो हा शब्द आहे का ते गॅरंटी होत नाही. जातोच प्रत्यय लागला का मग आपल्याला चौरसा फेरा आपला चुकतो. आणि म्हणून आपण पांडुरंग परमात्म्याचं चरण स्पर्श केलं, पांडुरंग आलिंगन दिलं, गरुड खांबे आपण गरुड कामाला आलिंगन दिलं, सगळे दुःख सगळं शिरवाटा सगळा पांडुरंग भाग घातला की आपण मुलं घालून या भारत पांडुरंग परमात्मा आपण पुन्हा बाहेर घातला. पुन्हा आपण आपलाच उद्धार करायचा, प्रत्यक्षात आपला उद्धार करायचा. लक्षात ठेवायचं आपण आपलं हित ते करावे देवाचे हित आपलं हित चालतच केलं पाहिजे. लक्षात ठेवायचं तुमचं हित माझं हित. लोक मला 10 म्हणतात येडपटे सो येडपटे, पण माझं हित काय आहे? माझ्या पांडुरंग परमात्म्याशी एकरूप होणं हे माझं हित आहे. माझ्या पांडुरंग परमात्म्याशी सतत नामस्मरण करणं, सतत नामस्मरण करणं, चिंतन करणं, विचार करणं आणि जितकं नामस्मरण करत राहू. आता मला काहीच येत नाही, विचार सागर कळत नाही, फार जड दडपण शास्त्र कळत नाही, लवकर काहीच कळत नाही. मग काहीच कळत नाही ना. माझं अनेक असं शक्य बघा, अनेक असं काहीच कळत नाही, काहीच नाही ना. मग ठीक आहे, सगळ्यात सोपं आहे ना. रामकृष्ण ओम नमः शिवाय तुम्हाला ते ज्या होते ते म्हणत राहिलं की ते सगळं झालं. लक्षात ज्ञानाचं वजन नकोच. असलं ज्ञान चांगली गोष्ट, ज्ञान नको असं नाही, ज्ञान असणं चांगलं आहे. आता मृदंग कराय भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा, म्हणजे कला वाईट नाही, कला गायन करायला चांगलं तर त्याच्या माध्यमातून ईश्वराची अनुभूती, ईश्वराची प्रतिक्रिया होणं शक्य आहेच. पण त्याला काहीच येत नाही नाही ना. ठीक आहे बाबा, मात्र ते आहे ते सगळ्यात सोपं. रामकृष्ण नाम हे नाम सोपे साधे, तर हेच आपण म्हणतायचं आपला उद्धार होतो. कारण वाल्मिकी उत्सव काय होते त्यांचा उद्धार झाला. मला वाल्मिकी आपण वाल्याबळी म्हणतो, वास्तविक वाल्याबळीपेक्षा वाल्मिकी ऋषी म्हणणं ठीक आहे, मला आवडतं. वाल्मिकी ऋषीची बायको मला खूप आदर्श माझ्याकडे असं वाटते. शब्द ऐकत काय बोललो? वाल्मिकी ऋषीची बायको मला खूप आदर्श वाटते. वाल्या टोळी असलेल्या माणसाला वाल्मिकी ऋषी बनण्याचं काम त्याच्या बायको येते. कारण जेव्हा तुम्ही विचार केला बायकोला की हे बघ मी पाप केले याचं तो अर्ध वाटी घेऊ शकता, ती गोष्ट का तिने स्पष्ट वाक्य काय सांगितलं? तुम्ही पाप करा, पुण्य करा, काय करा, मी तुमची बायको. तुमचा धर्म कर्तव्य की मला खाऊ पी घालणं, कपडे देणं, मला सांभाळणं तुमचं धर्म कर्तव्य. तुम्ही काय केलंय, कसे पैसे आले मला माहित नाही, त्या पैशाची मला काय देणं घेणं नाही. तुम्ही पाप केलंय, तुमचं पाप तुम्हाला फेडलं, मला फेडायची गरज नाही. पण तुम्ही पुण्य केलं तर पुण्याची अर्धी वाटी काही नाहीये, पापाची वाटी आहे का नाही. मग तेव्हा वाल्मिकी ऋषी का अरे बायको माझी नाही, मुलगा माझा नाही, कोण नाही. मग तिथून पुढे आपल्याला उपरत तयार झाले. आणि मला असं
मत आहे माझं. मला असं वाटतं विचारात ते की क्षणाची पत्नी असते, आयुष्याची माता असते. स्त्री बायको आहे ना, क्षणाची पत्नी असते पण आयुष्याची माता असते. आपली आई जे काम करते ना आपल्या माताकडून, आपल्या आपण आजारी असताना हे काम फक्त जगात फक्त बायकोच करू शकते. मला अधिक शब्द माहिती म्हणजे बोलणं उचित वाटत नाही मला. ती सून करू शकत नाही आणि मुलगा करू शकत नाही. मुलगी करू शकते पण ती परसोदा नाही. तिचं खरं म्हणजे अशाकडे आपली उन्नती, आपली प्रगती आपल्याला नामस्मरण केल्याशिवाय पर्यायच नाही. आणि नामस्मरण करायचे पर्याय नसल्यामुळं आपल्या कीर्तन परंपरेप्रमाणे एक आपण भजन घेऊया. आपला आपण उद्धार केला पाहिजे. खरंच जगात फार मोठा आश्चर्य बघा. सगळ्यालाच कळतं की माणसाला मारायचं, सगळ्यालाच कळतं, मला कळतं, तुम्हाला कळतं, कोणाला कळतं. पण आपण तुम्हाला नाही मला म्हणायचं मी कसं आहे का पोटग्यासारखा वागतो. पोटगा ते दुसऱ्या प्रश्न आठवलं ना ते बोली भाषेचं शब्द पोट. मी पोटग्यासारखा वागतो म्हणजे मला कळतंय मरण नाही आपल्याला, मरण आपल्याला, मरण मला माहिती आहे. 8 महिन्याला 6 महिन्याला 10 महिन्याला वर्षाला 2 वर्ष पाहते मला मारायचे. ती तयारी आपण काही मी केली का? अजून केली नाही ना. मग कधी करायची? आणि बाबा आपल्याकडे जर मृत्यू असलं तर आपण तयारी करतो की 2 वर्षाला 3 वर्षाला अगदी कापूस लावण्यापासून तयारी करतो. हे ताईला आता 10 कापूस लावलाय, ताईला कापूस येईल, आपल्याला म्हणलं देऊ, ताई हे करू, ते करू, ही तयारी केली तुम्ही. अरे बाबा तुम्हाला त्याची तयारी कधी करायची? ही तयारी अगोदर करा ना. केलं मुलीचं लग्न तुम्ही राहिल्यामुळे मुलीचं लग्न होईल असा प्रकार नाही आणि तुम्ही गेल्यामुळं मुलीचं लग्न राहील असा प्रकार नाही. लक्षात ठेवायचं जगात कोणातून काही राहत नसतं. रामकृष्ण आले गेले त्या विण काय जग ओसची पडले. जग पळभर म्हणतील हाय हाय मी जाता कार्य राहील काय. अरे बाबा जगात कोणी आलं कोणी गेलं काय झालं जगात कोणाचंच काय राहत नाही. आपल्या असं आपण बाया बोलतात की जन्मलेल्या बाळाचं राहत नाही. म्हणजे जन्मलं बाळ जन्मली माय मेलीच होतात असं जुन्या काळात होतं. आणि होतं जन्मलं बाळ माय मेली तरी त्या बाळाचं राहिलं नाही. ते कसं तरी बाळ जगलं आणि बाळ जगल्यानंतर ते बाळ लहानच निघतं. पहिल्या काळात म्हणजे असायची झालं तर बाळ नाही तर जीवाला काळ. कारण पहिल्या दवाखान्यात वगैरे प्रकार नव्हता ना, ते प्रकार असा. म्हणून आपण प्रत्यक्षात रामकृष्ण म्हणलं पाहिजे. आणि तुकोबरायाने जो धंदा केलाय, तुकोबरायाने जो व्यवसाय केलाय, तुकोबरायाने कोणता व्यवसाय केलाय? रामकृष्ण केला ना. महाकृष्ण दशमी पावन गुरुवार केला. म्हणजे रामकृष्ण म्हणलं तुम्ही, रामकृष्ण म्हणलं तर तो व्यवसाय तुकाराम केला. तुकाराम बायका पूर्ण वाया सोळा कुठं आपण काय दिलं नाही. आता गाता तुम्ही तर खूप गातात जाणकार तुम्हीच आहे. मी तर फार आज्ञानी. प्रत्येक तुम्हाला माझ्या कीर्तनाचं तुम्हाला लक्षात असेल कधी आज्ञा असल्या का तुम्ही विचारून बोललं तर मला लोक लक्षात येत नाही आपण करतो. माणसाने खरं बोलावं, खरंच वागावं. कारण एक खोटं बोलतो पण 10,000 खोटी बोलतो. एक खरं बोललं सोपं
म्हणून तुकोबारायानं जे पूर्ण गाठीवर उपदेश केलाय, पूर्ण गाठीचा उपदेश आहे, तो उपदेश चांगल्या माणसाकडे सांगितला. तुम्ही व्यवसाय करा. तुकोबाराय असं कुठं नाही म्हणले, भिक्षा पात्र अवलंबिने जळोदिने लाजीरवाणे. भिक्षा मागा असं नाही म्हणजे तुकाराम महाराज. कष्ट करा, काम करा आणि घाम काढायचे पैसे आहेत ना, ते पैसे तुम्ही देवाला दान करा. आता बघा, मी खूप विचार करतो बघा, मुसलमान धर्मात ताऊन शब्द आहे. ताऊन म्हणजे आपण दान म्हणतो, दानाचे ताऊन शब्द आहे. ताऊन हात स्वीकारतात की जो घामाचा पैसा आहे. म्हणजे उदाहरण कशा मुसलमानच्या कोणते मस्जिदी बांधायला म्हणा, कशाला पैसे लागतात मुसलमानाला, ते फक्त हेच पैसे स्वीकारतात की जे आपल्या घामाचे पैसे, कष्टाचे पैसे येतात. तुला मुसलमानच्या कुठल्या दानपेटी जवळ वाक्य पाहिजे, एक वाक्य परत देताना एक मस्जिद परत आहे, तिथे एक वाक्य असेल कुठे, तुमच्या नेकीचे पैशाचं दान करा. तुमचे इमानदारीचे पैसे आहेत ना, इमानदारीचे पैसे दान करा. थोडंच करा पण इमानदारीचे पैसे दान करा. तुम्ही खोटे पैसे दान करू नका. पापाचे पैसे तर, आणि पापाचे पैसे पाप जिरवण्यासाठी समजा 10,000 मी पाप केले तर 2,000 देवा देऊन टाकायचे. का देवा तुम्ही लाच द्यायला का? देवा मी 10,000 लाच केले, 10,000 गुन्हा केला ना, 2,000 तुला लाच दिले, माझे 8,000 पीठ देतात, वाईट बिल झाले, असं नाही. चुकले. तुम्ही मला बाय आवडतात, गरीब लोक आवडतात, या होतात, इमानदार कष्ट करतात, आणि 10 रुपये का असं ना ते गोळा करतात आणि ते सप्त्याला पंढरपूर जायला कुठे वापरतात. ते पैसा, ते सप्ताह, त्याचं दिलं दान, त्याचं दिलं कर्म, हे पाठकाला 100% मिळतं. तुमची शरीराची क्षमता नसताना, कोणाची पुरुषाची स्त्रियाची कोणाची शरीराची क्षमता नसतानाही तुम्ही घरापासून इथपर्यंत येतात, चल देता रामकृष्ण पाय गुडघे करून देतात, हे वाटलं, हे घाट, हे बोलते तर खरं तरी कंबर दुखती, पाठ दुखती. तुम्हाला खरं सांगतो, मला घंटावर बसणं कठीण नाही. उभा राहायला काय वाटतं, घंटा 2 मिनिट उभा राहायला परवडतं, मला आवडतं, पण बसायला जड जातं मला. तुम्ही 2 घंटे बसता, 3 घंटे बसता, 4 भागवतात, 2 घंटे 3 घंटे बसता तुम्ही. हे तुमची भक्ती, ही भक्ती आहे. आणि भक्ती पांडुरंगाच्या चरणी निश्चित रुजू होणारी आहे, 100%. म्हणून तुकाराम सांगतात, एखादी छान सांगतो तुकाराम की जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. म्हणजे तुम्ही उत्तम अशा प्रकारचं धन जोडलं गेलं पाहिजे. आणि उत्तम जर धन जोडलं आणि निस्तम धन जोडलं नाही, हे बघा कडे जगात आजपर्यंत जास्त पैसा कमवल्यामुळे, त्या पैसा गोळा केल्यामुळे जगात एकही माणूस समाधानी नाहीये. शब्द लक्षात घ्या. जगात मी पैसा कमावलाय, 100 रुपये, 10 रुपये, 20 रुपये, 30 रुपये, 40 रुपये, 1000 रुपये, 10,000 रुपये कमवले, मी समाधानी नाहीये. माझे हाव, आपल्या बोलण्यास आवश्यक इच्छा, लालसा, आकांक्षा ही वरती वाढत. तुम्हाला मगाशी बोललो मी की 100 रुपयात 1 महिना लोक शाळा घालतो. 100 रुपयात 1 महिना म्हणजे 30 रुपये रोज पडला असं नाही. आज कोट्यवधीची माल म्हणतात, पण तो जे समाधानाचा काळ आहे ते खूप खूप आनंदात विलक्षण अशा प्रकारचा सुखकार अशा काळ असं वाटतं. म्हणून तुकोबाने धंदा कोणता केला?
व्रत एकादशी करायचं आणि एकादशी व्रताचं फार मोठं फळ असलं पाहिजे तर आपण पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाला जातो. पांडुरंगाच्या दर्शनाला जात असताना आपल्याला फार मोठी फळाची प्राप्त होते. आणि तुकोबारायानं जो धंदा केलाय, आपण जर तो धंदा केला तर निश्चितच तुम्हाला सुद्धा तुकोबारायासारखंच किंवा मला म्हणतो, कारण तुम्ही कसं वागावं हा मला उपदेश करायची माझी इतकी हे नाही, पण मी कसं वागायचं मला सुद्धा पांडुरंग परमात्मा तुकोबारायाच ज्ञान देणार आहे, देणार आहेच. आणि त्यांना फार नफा झालाय, त्यांना फार फायदा झालाय. तितकाच फायदा आपल्याला होणं शक्य फक्त एकच आहे की तुकोबाराय ज्या ज्या मार्गाने गेले आहेत, तर तुकोबाराय जसे वागले तसं आपण वागलं पाहिजे. येण्याची पण ते चालू जातात मार्गदर्शन केले आधी दयानिधी संतती निधीची पण ते चालू जातात. तर आपण त्याच मार्गाने जाऊया आणि तुकोबारायच्या मार्गाने आपण गेलो तर आपल्याला कुठलीच अडचण येणार नाही. आणि आपला अंतकाळ निश्चित आपला चांगला होणं शक्य. लक्षात ठेवा, आपल्या अंतकाळात दुःख झालं म्हणजे आपण वाईट पण केलं होतं. त्याचं कारण होतं की निर्वाणी गोविंदा असे मागे पुढे काही सागडे पडून होते. आणि शरीरात दुःख होतं, आपला आत्मा दुःख होत नाही. हे शरीरात दुःख होतं. शरीर माझं किंवा स्वतः साहेब नाही की शरीर आपलं नाही. जेव्हा आपल्याला कळतं का तेव्हा माणूस हा मुक्त होतो. बरं का, शरीर आपलाही आपल्याला पण आपण शरीर मानतो ना, आपण बद्ध आपण त्याला परत धरतो. पण हे बद्ध शरीर आपला असता कामा नये. आपण मुक्त शरीर राहायला पाहिजे. आपण पांडुरंग नामाचं स्तुती केलं पाहिजे, तुपाच्या मार्गाने गेलं पाहिजे. आणि तुपाच्या मार्गाने गेलं तर आपल्याला फार मोठा नफा होणं शक्य आहे. म्हणून माझ्या माता माऊलींनो, माझ्या ज्ञानोबा तुकोबांनो, माझा धर्म अगोदर शिक्षिकेपेक्षा आपल्या मुलांना, आपल्या नातवांना आपण स्वतःहून अभ्यास करायला बसवा. तुम्ही काम करत तर इथे माझ्या बस तर अभ्यास कर, तर तुमचे नातवांना अभ्यास करतील, तसा अभ्यास होणार नाही. मुली अभ्यास करतात पण इगो अधिक वाढलेला असल्यामुळं ते प्रॉब्लेम तयार होणं शक्य असतात. म्हणून तुम्ही स्वतः मुलांचा अभ्यास करून घ्या, तर त्यांचा उद्या काय होणार, त्यांचा परिवार तुला फायदा होणार आहे. आता मी ज्ञानेश्वर तुकोबारायाच्या अभंगावर चिंतन केलंय. तुकोबारायांना हेच चिंतन अभिप्रेत होतं असा माझा दावा नाहीच. कारण त्यांची विचारधारा मोठी होती, त्यांची विचारधारा मोठी, त्यांचा आवाका मोठा, सगळं अनुभव छोकरा आपण शुल्लक म्हणजे काहीच नाही. त्यांचा हेच चिंतन बसण्याचा असा माझा दावा नाहीये. पण त्यांच्या मार्गाने जाण्याचा थोडासा केला प्रयत्न. तुमचे संत सज्जन मायबाप यांच्या चरणी लीन होतो. आमच्या ज्ञानोबा तुकोबाच्या चरणी ही सेवा समर्पित करतो. आणि या सेवेला पुढे राहून ज्ञानेश्वर
Hare